पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. हिंदू धर्मात होलिका दहन करण्याची जुनी परंपरा आहे. यंदा होळी सणाच्या तारखेबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यासोबतच यंदा होळीच्या दिवशी या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आल्यामुळे होळीला रंगांची उधळण करता येणार आहे की नाही, गर्भवती महिलांनी ग्रहण पाळावे का, सूतक काळ, वेद काळ, त्यांनी कोणते नियम पाळावेत, असे बरेच प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत. तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीमुळे चंद्रापर्यंत सूर्यप्रकाश हा पोहोचू शकत नाही. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. अशा परिस्थितीत आपल्याला चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहणादरम्यान चंद्र कधी एकदम काळा दिसतो तर कधी तांबूस दिसतो. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या घटना अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी भारतामध्ये त्याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. त्यामुळे चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण, त्याचे नियम, धार्मिक विधी मानणारे लोक हे ग्रहण पाळतातच. तर हे ग्रहण भारतीय वेळेनुसार 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होईल आणि सायंकाळी 6:46 असणार आहे. चंद्रग्रहणामध्ये सूतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे 3 मार्च रोजी सकाळी 6:20 पासून ते संध्याकाळी 6:46 आपल्याला ग्रहण हे पाळायचं आहे. भारतात ग्रहण कोणकोणत्या ठिकाणी दिसणार आहे, तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये विशेषतः पूर्वोत्तर भारतामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम या राज्यामध्ये अधिक स्पष्टपणे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. तसेच कोलकाता, गुवाहाटी, इटानगर, आइजोल या शहरामध्ये ग्रहणाचा प्रभाव अधिक जाणवेल. तसेच दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, लखनौ, जयपूर येथे हे ग्रहण आंशिक स्वरूपात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागात धार्मिक नियमांचे पालन केलं जाणार आहे. तसेच जगभरातून अनेक ठिकाणून हे ग्रहण दिसणार आहे. पश्चिम आशियातील पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक इत्यादी देशाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अमेरिका आणि रशिया या देशांमध्ये सुद्धा हे चंद्रग्रहण होणार आहे. चंद्रग्रहणानंतर गंगा स्नान करावे. जर तुम्हाला गंगा नदी स्नान करता येत नसेल तर घरातही आंघोळीच्या पाण्यामध्ये काही थेंब टाकावे, घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे सूतक काळ, वेळ, नियम हे सर्व पाळण्याची गरज आहे. विशेषतः गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळणं आवश्यक आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवतींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, मन शांत ठेवावं. मंडळी, चंद्रग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो, ते सक्रिय होतात. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रातसुद्धा त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे. या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यात गर्भवती स्त्रिया या 2 जीवांचा सांभाळ करत असतात. बाह्य स्थितीत त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम होतो. तर हा परिणाम टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही विशेष काम करू नये. असे केल्याने न जन्मलेल्या बाळावर ग्रहणाचा वाईट परिणाम होतो. तर ते असे कोणते नियम आहेत जे की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी पाळायला हवेत? तर या नियमांचे म्हणजेच मी जे पुढे तुम्हाला नियम सांगणार आहे तर त्याचे पालन केल्याने गर्भवती महिलांच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे निरोगी जन्माला येईल. तर ते नियम आपण यापुढे जाणून घेऊयात. तर सर्वात पहिला नियम असा आहे, तीक्ष्ण वस्तू. तर गर्भवती महिलांनी ग्रहण काळात चाकू, कात्री, सुया इत्यादी ज्या काही धारदार वस्तू असतील तर त्या वस्तू या दिवशी वापरणं टाळायचं आहे. म्हणजे साधारणतः सकाळी 6:20 पासून ते संध्याकाळी 6:47 आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे. दुसरा नियम असा आहे, ग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये. गरोदर महिलांनी
चंद्रग्रहण काळामध्ये घराबाहेर पडणे टाळावे. असे मानले जाते की जर एखाद्या महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही ना काही डाग नक्कीच असतात. तिसरा नियम असा आहे, ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये. गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये. असे म्हणतात की यावेळी पडणारे ग्रहणाचे जे काही हानिकारक किरण असतात तर ते अन्न दूषित करतात. ग्रहण सुरू होण्याआधी तुळशीची पाने त्या अन्नामध्ये टाका आणि ग्रहण संपल्यानंतर ते काढून तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता, कारण असं केल्यामुळे ग्रहणानंतरही ते अन्न शुद्ध राहते. बघा, गर्भवती महिला या 2 जीवांचा सांभाळ करत असतात, तर तुम्हाला दिवसभर सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे ग्रहण असणार आहे, सुतक काळ पकडून. तर त्यामुळे तुम्हाला इतका काळ तुम्हाला भूक सहन होणार नाही. त्यामुळे तुम्ही जेवण करू शकता, तुम्हाला पाणी प्यायचं असेल पाणी पिऊ शकता, टॉयलेटला जाणं, बाथरूमला जाणं, या ज्या काही तुमच्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या तुम्ही करू शकता. फक्त की सकाळी तुम्ही स्वयंपाक करू नका किंवा झोपू नका, घराबाहेर पडू नका, या गोष्टी फक्त तुम्हाला टाळायच्या आहेत. त्यानंतरचा चौथा नियम असा आहे, ग्रहणानंतर अंघोळ करणं आवश्यक आहे. बघा, ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने तसेच इतर ज्या काही व्यक्ती असतील तर त्यांनीसुद्धा ग्रहणानंतर अंघोळही केली पाहिजे. ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलांनी अंघोळ करावी. तसे जे कोणी पूजापाठ करणार असतील किंवा जे काटेकोरपणे ग्रहणाचं पालन करतात तर त्यांनीसुद्धा ग्रहण सुटल्यानंतर म्हणजे 3 मार्च रोजी सायंकाळी 6:47 अंघोळ करून पूजापाठ वगैरे ते करू शकतात. तसेच यानंतरचा पुढचा नियम असा आहे, ग्रहण काळात पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे. याशिवाय ग्रहण काळात झोपणे, कोणतेही औषध घेणे, देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे टाळावे. 6वा नियम असा आहे, अनादी काळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात. या बदलांमुळे गर्भवती महिलांच्या मूडमध्ये स्विंग, चिंता आणि लालसा जाणवते. याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतात गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई केली जाते. म्हणजेच त्यांनी ग्रहण जोपर्यंत आहे तोपर्यंत घराबाहेर पडू नये असे सांगितले जाते. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही या नियमांचं पालन नक्कीच करू शकता. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, परंतु तरीही तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हे ग्रहण नक्कीच पाळू शकता. गर्भवती महिला असतील किंवा इतर कोणीही असेल तर ग्रहण आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही, कारण ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि ग्रहणामुळे तुमच्या बाळावर तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं बिलकुल नाही. फक्त मोठ्यांचं ऐकण्याचा आपल्याला समाधान मिळावं. पूर्वापारपासून आपल्याकडे या ज्या काही रूढी परंपरा आहेत, चालीरीती आहेत तर त्या चालत आलेल्या आहेत, म्हणून आपल्याला हे ग्रहण पाळायचं आहे. ग्रहण काळात असं म्हटलं जातं की धार्मिक कार्य केले तर त्याचे पुण्यफळ अधिक मिळतं. त्यामुळे ग्रहण काळामध्ये तुम्ही जप, मंत्र, अनुष्ठान या गोष्टी करणं, तसेच हनुमान चालीसा, दुर्गा सप्तशती पाठ, गणपती अथर्व शीर्षाशेल या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण ग्रहण काळामध्ये देवाचे नाम, जप, मंत्र हे जर तुम्ही केलं तर त्याचं पुण्यफळ हे अधिक पटीने मिळतं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे तुम्हाला मनाची शांती देखील मिळेल आणि मनात जी काही थोडीफार भीती असेल तर ती देखील दूर होईल. तुम्ही गर्भवती असाल तर कुठलंही ग्रहण अतिशय स्ट्रिक्ट पाळणं गरजेचं नाही. म्हणजेच लघवीला न जाणं, जेवण न करणं या सगळ्या गोष्टी तुम्ही करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच तुम्ही ग्रहण काळामध्ये या गोष्टी स्ट्रिक्ट पाळण्याची गरज नाही. तुम्ही या सर्व ज्या काही तुमच्या नैसर्गिक क्रिया आहेत तर त्या करू शकता. तर मंडळी, हे ग्रहण पाळावं की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही ग्रहण असले तरी ते पाळले जाते. मोठ्यांनी आपल्यावर तसे संस्कार केलेले आहेत, म्हणून फक्त मोठ्यांचं ऐकल्याचं आपल्याला समाधान मिळावं, कुठलीही शंका कुशंका मनात राहू नये यासाठी ग्रहण कालावधीत तुम्ही धार्मिक पठण, गणपती अथर्व शीर्ष अशा गोष्टी तुम्ही म्हणू शकता, वाचू शकता. काही गोष्टी शक्य असतील तेवढ्या तुम्ही नक्की करू शकता आणि जेवढे नियम तुम्हाला पाळता येतील तेवढे तुम्ही नक्कीच पाळू शकता. परंतु अगदीच टॉयलेटला न जाणं, बाथरूमला न जाणं, जेवण न करणे या गोष्टी तुम्ही टाळाव्या, म्हणजे गर्भातल्या बाळाला काही हानी होणार नाही. आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका.
चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.